नमस्ते. लग्नासाठी रेडी होण्यासाठी पहिला मी गेलेले आहे ब्लाऊज घ्यायला. तिकडे पण मला खूप टाइम लागला कारण की ब्लाऊज रेडी नव्हता आणि साडी पण रेडी नव्हती. तर आम्ही अर्धा तास इथे वेट करून तो ब्लाऊज आणि साडी घेतली. हा तुम्ही फायनल लुक बघू शकतात. मला जसा पाहिजे होता तसा भेटला तर नाही, पण एवढा पण बेकार नाही, छान तर मला ज्या पद्धतीने पाहिजे तसा नाही भेटला. तुम्ही माझा मूड न खराब करता मी होत आहे रेडी. मी पहिलेच ठरवलंय माझ्या साडीवर मला कसा लुक पाहिजे आहे. माझा मेकअप करता करता माझ्या फ्रेंडचाही मेकअप मी केला. तिला एकदम सिंपल लुक पाहिजे होतं, ते सिंपलच पद्धतीने आम्ही निघालो आहे लग्नाला. फायनल लुक दाखवायला मला टाइमच नव्हता, म्हणून आम्ही ऑटोमध्ये बसून हा फायनल लुक दाखवते. इतकी खुशी, कारण आमच्या ग्रुप मधल्या सगळ्यात फर्स्ट लग्न आहे, सो आम्हाला तर जायला बनतं. आमची पूर्ण टीम आलेली, म्हणजे आमचा पूर्ण स्कूलचा ग्रुप आलाय. हा तुम्ही डेकोरेशन बघू शकता, खूपच भारी डेकोरेशन, हॉल मस्त होता. आम्ही आमच्या नवरीला इतकी सुंदर दिसत होती. एक दिवस असा होता की ते शाळेच्या ड्रेस मध्ये आम्ही बघणारे, ते लग्नाच्या लुक मध्ये बघणं हा एक्सपिरियन्स खूप बेस्ट असतो. ती एंट्री पण खूप छान पद्धतीने झाली. तितकी खुश बघून आम्हीही हॅप्पी होतो. देवाकडे हीच मागणी करतो की हमेशा अशीच हॅप्पी राहो. दुनिया की सारी खुशी एक तरफ और स्कूल गैंग के साथ शादी अटेंड करने की खुशी एक तरफ. हे तर माहितीच असेल तुम्हाला. जर तुम्ही तुमच्या ग्रुप सोबत लग्नात जाताय, कुठेही जाताय, तुम्हाला बोर होणार नाही ही 100% गॅरंटी असते. एक बोलतात ना, जेवणाच्या लाईन मध्ये सुद्धा आमच्या गप्पा चालू होतात. जेवण वगैरे आम्ही निघालेलो आहे. ऑटो मध्ये बघू शकतात 7 जण आम्ही बसलोय आणि एक ऑटो चालवणार 8वा जण. आरामशीर आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. स्टेशनला पोहोचतात अर्धे जण फास्ट ट्रेननी जाणार होते आणि अर्धे जण स्लो ट्रेन वाली आम्ही निघालेलो आहे. बाय ह्या पप्पीला बाय करून